कामावर लक्ष केंद्रित करणं खूप अवघड जातंय का? सतत येणाऱ्या नोटिफिकेशन्स आणि मेसेजेसमुळे लक्ष विचलित होते? तर मग आज आपण एका अशा जबरदस्त प्रोडक्टिव्हिटी सिस्टमबद्दल बोलणार आहोत, जी कामाची पद्धत पूर्णपणे बदलून टाकू शकते. आणि ती आहे पोमोडोरो टेक्निक. आजच्या या चर्चेत आपण आधी हे समजून घेऊ की आपलं लक्ष केंद्रित करणं इतकं अवघड का झालं आहे. मग आपण पोमोडोरो टेक्निकची मूळ रचना म्हणजे ब्लूप्रिंट काय आहे ते पाहू. त्यानंतर लोक यात कोणत्या सामान्य चुका करतात आणि त्या कशा टाळायच्या यावर बोलू. मग हे टेक्निक वैज्ञानिकदृष्ट्या इतकं प्रभावी काय आहे हे बघू आणि सगळ्यात शेवटी आपण ते आपल्या गरजेनुसार कसं वापरू शकतो हे शिकू. आपल्या सगळ्यांसोबतच असं होतं नाही का? आपण महत्वाचं काम करायला बसतो आणि सतत काही ना काही व्यत्यय येत राहतो. एकाच वेळी अनेक कामं करण्याची सवय लागते आणि दिवसाच्या शेवटी मानसिक थकवा जाणवतो. आजच्या या धावपळीच्या जगात एकाग्रतेने काम करणं हे खरंच एक मोठं आव्हान बनलं आहे. आणि मग प्रश्न पडतो की कामाच्या मध्येच येणारे मेसेजेस, ईमेल्स आणि सोशल मीडियाच्या नोटिफिकेशन्सच्या या गोंधळात एकाग्रता टिकवून ठेवायची तरी कशी? पोमोडोरो टेक्निक नेमकं याच समस्येवर एक अगदी सोप्पा आणि तितकाच प्रभावी उपाय देते. तर मग उपाय काय आहे? कल्पना करा, गोष्ट आहे 1980च्या दशकातली. फ्रान्सिस्को सिरिलो नावाच्या एका व्यक्तीने एका साध्या टोमॅटोच्या आकाराच्या किचन टायमरचा वापर करून ही पद्धत तयार केली. म्हणूनच याला पोमोडोरो असं नाव मिळालं, कारण इटालियनमध्ये पोमोडोरो म्हणजे टोमॅटो. पण थांबा, ही गोष्ट फक्त एका टायमरपुरती मर्यादित नाहीये. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही एक अशी पद्धत आहे जिथे आपण आपलं काम लहान लहान सत्रांमध्ये विभागून करतो. प्रत्येक सत्रानंतर एक छोटा ब्रेक घेतला जातो. या संरचित स्प्रिंट्समुळे काय होतं तर आपला मानसिक थकवा कमी होतो आणि एकाग्रता जास्त वेळ टिकून राहते. याची प्रक्रिया तर खूपच सोपी आहे. बघा, फक्त एक काम निवडायचं, 25 मिनिटांचा टायमर लावायचा आणि पूर्ण लक्ष फक्त त्या कामावर केंद्रित करायचं. टायमर वाजला की 5 मिनिटांचा छोटा ब्रेक घ्यायचा. असं 4 वेळा झालं म्हणजे 4 पोमोडोरो पूर्ण झाले की मग एक मोठा, साधारण 15 ते 30 मिनिटांचा ब्रेक घ्यायचा. ही एक सोपी आणि प्रभावी सायकल आहे. ऐकायला तर हे खूप सोपं वाटतं, बरोबर? पण काही सामान्य चुकांमुळे ही पद्धत अयशस्वी ठरू शकते. आणि जर या चुका टाळल्या तरच याचा पूर्ण फायदा मिळू शकतो. चला तर मग बघूया त्या चुका कोणत्या आहेत. अनेकांना असं वाटतं की कामाच्या फ्लोमध्ये असताना ब्रेक घेतला तर कामाची लिंक तुटते. पण खरं तर हीच सगळ्यात मोठी चूक आहे. ब्रेक न घेतल्याने आपला मेंदू थकतो आणि आपली एकाग्रता कमी होते, ज्यामुळे दीर्घकाळात आपली उत्पादकता कमीच होते. आणि हेच साजू लाईफ पण सांगतं. त्यांच्या मते ब्रेक्स हे या सिस्टमचा एक अविभाज्य भाग आहेत. ते आपल्या मेंदूला आराम देण्यासाठी आणि पुन्हा ऊर्जा मिळवण्यासाठी खूप महत्वाचे आहेत. म्हणून काहीही झालं तरी ब्रेक्स कधीही वगळू नका. विचार करा, 25 मिनिटांचा फोकस सेशन लावलाय आणि मध्येच ईमेल तपासला किंवा सोशल मीडियावर एक नजर टाकली तर झालं? या टेक्निकच्या मूळ उद्देशाच्या हे पूर्णपणे विरुद्ध आहे. पोमोडोरोचा संपूर्ण मुद्दाच हा आहे की एका वेळी फक्त एकाच कामावर लक्ष केंद्रित करायचं. मल्टीटास्किंगमुळे आपली एकाग्रता भंग पावते आणि कामाची गुणवत्ताही घसरते. अजून एक मोठी चूक म्हणजे हा 25-5 मिनिटांचा नियम म्हणजे काही दगडावरची रेष नाहीये. ही एक उत्तम सुरुवात आहे, पण प्रत्येक कामासाठी आणि प्रत्येक व्यक्तीसाठी हेच प्रमाण योग्य असेल असं नाही. आपल्या कामाच्या स्वरूपानुसार यात बदल केला नाही तर काही दिवसांनी ही पद्धत कंटाळवाणी वाटू शकते. बरं, आपण चुकांबद्दल बोललो, पण आता पाहूया की हे टेक्निक खरंच इतकं प्रभावी का आहे? या मागचं विज्ञान काय आहे? यामागे मानसशास्त्र आणि न्यूरोसायन्सची काही ठोस कारणं आहेत. स्टॅनफोर्डच्या एका अभ्यासात तर एक आश्चर्यकारक गोष्ट समोर आली. असं दिसून आलं की एका वेळी एकाच कामावर लक्ष केंद्रित केल्याने उत्पादकता तब्बल 63% वाढू शकते. याउलट मल्टीटास्किंगमुळे फक्त वेळच जास्त लागत नाही तर चुका होण्याची शक्यताही वाढते. आणि हे फक्त कामासाठीच नाही, अभ्यासासाठीही तितकंच महत्त्वाचं आहे. UC बर्कलेच्या अभ्यासानुसार या पद्धतीचा वापर करणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती लक्षात ठेवण्याची क्षमता 31% वाढते. याचं कारण म्हणजे लहान केंद्रित सत्र आणि नियमित ब्रेक्समुळे मेंदूला माहिती नीट प्रोसेस करायला वेळ मिळतो. अच्छा, जे लोक कोडिंग करतात त्यांच्यासाठी तर ही एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. गिटहबच्या एका विश्लेषणानुसार जे प्रोग्रामर्स पोमोडोरो वापरतात त्यांच्या कोडिंगमध्ये 40% कमी चुका आढळतात.
यावरून कामाच्या गुणवत्तेवर होणारा सकारात्मक परिणाम स्पष्ट दिसतो. आणि यालाच दुजोरा देणारा अजून एक अभ्यास आहे मिशिगन युनिव्हर्सिटीचा. त्यांच्या अभ्यासानुसार वेळबद्ध सत्र आणि ब्रेक्समुळे कामातील अचूकता वाढते आणि चुका 27% कमी होतात. याचाच अर्थ ही पद्धत केवळ वेगच नाही तर कामाची गुणवत्ताही सुधारते. तर आत्तापर्यंत आपण पाहिलं की हे का काम करतं, पण सगळ्यात महत्त्वाचा भाग आता येतोय. या ब्लूप्रिंटला आपण आपल्या गरजेनुसार कसं बदलू शकतो. कारण ही पद्धत एक कठोर नियमावली नाहीये, तर एक लवचिक आराखडा आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की आपलं ध्येय आहे फोकस टिकवणं, आंधळेपणाने फक्त टायमरला फॉलो करणं नाही. ही सिस्टम आपल्या कामाला मदत करण्यासाठी आहे, आपण या सिस्टमचे गुलाम बनायला नको. चला काही पर्याय बघूया. सामान्य कामांसाठी 25-5 मिनिटांचं क्लासिक मॉडेल उत्तम आहे. पण जर कोडिंगसारखं काही खोलवरचं काम असेल तर 50 मिनिटं काम आणि 10 मिनिटं ब्रेक म्हणजे फ्लोमोडोरो प्रभावी ठरू शकतो. तर ईमेल तपासण्यासारख्या छोट्या कामांसाठी 15-5 मिनिटांचा स्प्रिंटसुद्धा वापरता येतो. आणि हाच अंतिम धडा आहे. मेड स्कूल इनसायडर्सचं हे वाक्य अगदी परफेक्ट आहे. आपल्या कामाच्या प्रवाहाचं ऐका. काही वेळा विशेषतः क्रिएटिव्ह कामांमध्ये कामाचा एक फ्लो आलेला असतो. अशा वेळी तो तोडणं योग्य नसतं. तेव्हा टायमरकडे दुर्लक्ष करून काम सुरू ठेवणं अधिक फायदेशीर ठरू शकतं. लक्षात ठेवा, ही पद्धत लवचिक आहे आणि ती तशीच वापरायला हवी. तर मग जाता जाता हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. 25, 50 किंवा अगदी 75 मिनिटांच्या एका पूर्ण केंद्रित सत्रात आपण काय साध्य करू शकतो? कदाचित एका मोठ्या प्रकल्पाची सुरुवात, एका अवघड समस्येवर तोडगा किंवा काहीतरी नवीन शिकण्याची संधी. या पद्धतीची शक्ती वापरून काय निर्माण करता येईल याचा विचार नक्की करा.